तर यानंतर मोठी बातमी पुढे येतेय। शिवसेना शिंदे गटाच्या सर्व नवनिर्वाचित आमदारांची आज मुंबईत एक महत्त्वाची बैठक होणार आहे। सकाळी 11 वाजता मुंबईतील ताज लँड्स हॉटेलमध्ये ही बैठक होणार असल्याचं समजतंय। अगदीच या बैठकीमध्ये शिवसेना विधिमंडळ गटनेता निवडला जाणार आहे। दरम्यान काल शिवसेनेच्या कार्यकारिणीची सुद्धा बैठक पार पडली होती आणि या बैठकीमध्ये सत्ता स्थापनेसोबतच मित्र पक्षासोबत चर्चा करण्याचे सर्वाधिकार हे एकनाथ शिंदेंना देण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला होता। एकंदरीतच एकनाथ शिंदेंवरती त्यांच्या सर्व पक्षातील आमदारांनी पदाधिकाऱ्यांनी विश्वास व्यक्त केलाय। एकनाथ शिंदेंनी बंड केलं, त्यानंतर ते राज्याचे मुख्यमंत्री झाले। त्यानंतर 2.5 वर्षांनंतर जेव्हा पुन्हा विधानसभेची निवडणूक झाली, एकनाथ शिंदे पुन्हा एकदा त्यांचे सर्वाधिक आमदार निवडून आणताना दिसतायत। शिवसेना शिंदे गटाच्या 57 जागा आलेल्या आहेत, 57 आमदार निवडून आलेत आणि म्हणून आता सर्वाधिकार पुन्हा एकदा माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना देण्यात आले। अगदीच मुख्यमंत्री म्हणून आता या ठिकाणी कुणाचं नाव पुढे येतं ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। त्याआधी शिवसेनेच्या गोटात या हालचाली सुरू झालेल्या आहेत। आपण पाहू शकतो या दृश्यांच्या माध्यमातून या सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा हा आनंद आहे आणि एकूणच एकनाथ शिंदे यांच्यासाठी खरं तर हे मोठं यश म्हणावं लागेल। शिवसेना फुटल्यानंतर त्यांच्यावर वेगवेगळ्या पद्धतीने टीका होत होती, ते गद्दार म्हणून सुद्धा अनेकांकडून त्यांना हिणवलं गेलं आणि आता त्यांनी आमदार निवडून आणल्यामुळे त्यांचं कौतुक केलं जात आहे। आणि त्याचमुळे आता सगळ्या आमदारांची आज मुंबईत 11 वाजता बैठक होणार आहे। या बैठकीत नेमकं काय ठरतंय पाहणं महत्त्वाचं आहे। एकंदरीत सर्व एकाधिकार एकमतानं माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना देण्यात तर आलेलेच आहे, परंतु आता पुढे या बैठकीत काय ठरतंय? मुंबई ताज लँड्स हॉटेलमध्ये ही बैठक होतीये, म्हणून सगळ्यांचंच या बैठकीकडे लक्ष असणार आहे।